सध्या कफ सिरपबद्दल पालकांमध्ये फार गैरसमज आहेत आणि प्रत्येक पालक आम्हाला विचारतात की सर कफ सिरप द्यायचे की नाही द्यायचं. याचं कारण असं आहे की राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये गव्हर्नमेंट सप्लायमध्ये असलेल्या काही कफ सिरपमुळं कोल्ड रिफ जे पर्टिक्युलर ब्रँड त्याचं नाव घ्यायचं तर कोल्ड रिफ हे या सिरपमुळं मुलांच्या किडनी इंजुरी झाल्या आहे आणि काही 9 ते 10 मुलांची डेथ झाली आहे. ह्या सगळ्या मुलांमध्ये त्यांनी कफ सिरप ह्या ज्या नावाचं आहे यांनी घेतलं होतं, म्हणून मोस्टली त्या कफ सिरपमुळे हा प्रॉब्लेम झाला असण्याची शक्यता आहे. गव्हर्नमेंट अथॉरिटीज ह्या सगळ्या केसला इन्व्हेस्टिगेट करत आहे. काही ठोस परिणाम त्यातून कळालेले नाही आहे किंवा कारण कळालेलं नाही आहे, पण तरी काही इम्प्युरिटीज असल्यामुळे डायइथिलीन ग्लायकॉल किंवा प्रोपिलीन ग्लायकॉलचं जे अँटी फ्रीज केमिकल आहे ते त्यात जास्त प्रमाणात असल्यामुळं होण्याची शक्यता आहे. कारण की सिमिलर केसेस मागच्या वर्षी गॅम्बिया आणि साऊथ आफ्रिकेमध्ये आपल्या इंडियन मॅन्युफॅक्चरने जी कोल्ड सिरप सप्लाय केलं होतं त्यामध्ये पण सेम केसेस आढळल्या होत्या आणि मुलांच्या इंजुरीज झाल्या होत्या, किडनी इंजुरीज झाल्या होत्या, त्यामुळे मुलांची डेथ झाली होती. हे कारण असण्याची शक्यता जास्त आहे. तर पालकांनी घाबरून जायचं कारण नाही आहे. कफ सिरप विशेषतः 2 वर्षाखालील मुलांमध्ये जास्त कॉमनली वापरलं नाही पाहिजे आणि 5 वर्षाखालील मुलांमध्ये कफ सिरप वापरणं टाळलं पाहिजे. कारण की मोस्ट ऑफ द टाईम खोकला जो आहे तो हा व्हायरल इलनेसमुळे होतो. हा व्हायरल इलनेस 99% सेल्फ लिमिटिंग असतो. जर आपल्या मुलाला काही कॉम्प्लिकेशन नाही तर हे आजार कफ सिरपच्या व्यतिरिक्त पण बरा होऊ शकतो खोकला. तर मुलांनी पॅरेंट्सनी घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. कफ सिरप हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या, आपल्या मनाने घेऊ नका. त्याचा डोस समजून घ्या, अति प्रमाणात किंवा कमी प्रमाणात डोस देऊ नका आणि ओव्हर द काउंटर मेडिसिन लहान मुलांना कृपया देऊ नका. त्यामुळे हे सगळे कॉम्प्लिकेशन होणार नाही आहेत. थँक्यू.